सहस्त्रनाम या विष्णू सहस्त्रनाम आनंद या मालिकेतील 19व्या भागाला तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज श्लोक क्रमांक 91 ते 95. तर श्लोक क्रमांक सांगण्याचं मागचं कारण असं आहे की 107 ला संपणार आहे आणि वी हॅव ऑलरेडी टच्ड 95. त्यामुळे पुढचा 96 ते 100 हा एक भाग असेल. मग 101 ते 105 एक भाग असेल आणि 106 107 आणि त्या दिवशी मग गप्पा टप्पा करू किंवा एक 15 मिनिटं शांत विष्णू सहस्त्रनाम सगळे मिळून म्हणूया, असं काहीतरी करू त्या तिसऱ्या भागाला, म्हणजे इथून पुढच्या. म्हणून मग सांगितलं की आता हा जो रिदम आहे तो पुढच्या बुधवारी संपेल. कोणतरी काल म्हणत होतं की अथर्वशीर्ष, भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम याचा कनेक्ट छान लावला. कनेक्ट आहेच, म्हणजे दिसतोच, कनेक्ट दिसतोच. एवं ध्यायति यो नित्यम स योगी योगिनाम वरहा. आता ही जी ऋचा आहे ती अथर्व शीर्षामधली आहे आणि या ऋचेमधले दोन शब्द समजून न घेतल्यामुळे जे चालतं ते चालतं. अरे ओम नमस्ते गणपती असं ते म्हणून टाकतो आपण त्याचं. त्या एवम या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. एवम अशा प्रकारे, आणि त्याच्या पुढच्या शब्दाला तितकाच मोठा अर्थ आहे. ध्यायती, धी वर्ण आलेला आहे तो. अशा प्रकारे जो अभ्यास करतो. एवम ध्यायती, पठती नाही, वदती नाही, गे काय नाही, गातो नाही, म्हणतो नाही, ध्यायती अभ्यास करतो. अभ्यास करतो म्हणजे पुस्तक वाचत नाही. अभ्यासाचा अर्थ होतो प्रॅक्टिस करून भिनवणं. असं भिनवणं की जे लक्षात ठेवावं लागत नाही. चालणं लक्षात ठेवावं लागत नाही, पोहणं लक्षात ठेवावं लागत नाही. एखादी गोष्ट तुम्ही वापरलीत तर ती लक्षात ठेवावी लागत नाही, पण न वापरता ठेवून दिली तर मात्र लक्षात ठेवावी लागते. मग तसा अभ्यास. एवम ध्यायती यो नित्यम, फक्त संकष्टी चतुर्थीला नाही, यो नित्यम सातत्याने. एवम ध्यायती यो नित्यम, यो म्हणजे जो, स योगी असं अथर्वशीर्षात सांगितलंय. बरं, आता हे अथर्वशीर्षात सांगितलंय, भगवद्गीतेत सुद्धा सांगितलंय. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च स योगी. संन्यासी आणि योगीमध्ये काही फरक नाही असं कृष्ण अर्जुनाला ठणकावून सांगतो. बघतायत ते वेगळेच आहेत सगळे, एके जागी बसलेत, पोटं सुटलेली आहेत, असा नाहीये कृष्णाचा योगी. तुफान काम करणारा योगी आहे तो. मग त्याचं सुंदर वर्णन आहे. पहिल्या दुसऱ्या अध्यायापासून वर्णन करतोय योग्याचं कृष्ण. विष्णू सहस्रनाम म्हणतो भारभृत कथितो योगी योगीश सर्व कामदा. मग योगी शब्द प्रत्येक ठिकाणी आहे. योगी हे ऑब्जेक्ट नाहीये, योगी ही वृत्ती आहे. म्हणजे योगी फॉर्म नाहीये, तो फॉर्मलेस एक्झिस्टन्स आहे तो, की ही वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीतनं जो घडतो त्या योग, असा तो सगळा अर्थ आहे. मग एवम ध्यायती यो नित्यम स योगी योगिनाम वरा असा जरी अर्थ आपण घेतला, कारण याच श्लोकामध्ये पुढे आश्रम श्रवण हा सुद्धा आहे. आश्रम, आवर्तन, आमरण, आजीवन, श्रमापर्यंत. श्रम जिथे थकून थांबतील, श्रम जिथे थांबतील तुथपर्यंत आश्रम. असा तो श्रवण, असा तो योगी, असा तो योगीश, असा शब्द आहे तो. एवं ध्यायत यो नित्यम स योगी योगिनाम वराह. इथे योगीश म्हटलं जातं, तिथे योगिनाम वराह म्हटलं जातं. काम इथे पण करतोय तो आश्रम. आश्रमाचा अर्थ होतो की एक शांतता, पण कधी शांतता, आळसटलेली शांतता नाहीये ती, काही न करता बसल्या शांत नाही, तुफान काम केलेलं आहे. श्रम जिथे थांबतात, श्रम त्याच्या मागे आ लागला आणि असा तो श्रमणा. हे सगळ्यांचा अर्थ एकच येतो बघा. मग आता अथर्व शीर्षाबद्दल जरी सांगायचं झालं तरी काय म्हणू शकतो आपण हे अथर्व शीर्षाबद्दल सांगायचं झालं तर. एवम ध्यायती यो नित्यम सयोगी योगिनाम वरा. एवमचा अर्थ काय होतो की ज्या पद्धतीने आपण, ज्यांनी आता हा कोर्स केलाय त्यांच्यासाठी येते, की कसं करतो आपण अथर्व शीर्ष अर्थ नाही घेत, एक रुचा घेतो, त्याचे प्रश्न काढतो की ही रुचा म्हणजे ही कॉम्पिटन्सी, क्षमता, ही क्षमता मी किती वापरतो, त्या वापरण्यासाठीचे प्रश्न आहेत ते काढलेले. अवभक्तारमचे प्रश्न आहेत तसे.
उद्वेग न होऊ देता मी बोलतो का. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधला फॉर्म आहे, पण लगेच प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये जाता येत नाही, म्हणून मग आपण काय करतो, मागे जातो की मागच्या 2 तासामध्ये उद्वेग न होऊ देता मी बोललो का. छान आहे. पण मग किती वेळा बोलायचे चान्सेस होते, ओके, 25 वेळा बोलला असतो, 15 वेळा आतमध्ये, 10 वेळा बाहेर. ठीक आहे. मग त्या 15 आतमध्ये उद्वेग झाला होता का, 10 झाला होता, झाला होता, किती वेळा झाला होता, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. म्हणजे उद्वेग न होऊ देता बोलतो का, सातत्याने, मग असेल तर 4, असे ते मार्क्स आहेत त्याला. आणि मग अववक्तारमचे कॅल्क्युलेशन करतो आणि आपण म्हणतो की बाबा, मागच्या 2 तासाच्या अववक्तारमचा स्कोर माझा 0.62 आहे, किंवा 0.53 आहे, किंवा 0.72 आहे. याचा अर्थ क्षमतेची संपूर्ण वापरून विभूतीपर्यंत पोहोचण्यासाठी मला एवढ्या पॉईंटची अजून गरज आहे. आत्ता मी किती वापरतोय, मागच्या 2 तासात मी किती वापरला, 0.62, म्हणजे 0.38, दॅट्स अ डिस्टन्स ऑफ मी फ्रॉम मी. 0.38 मी माझ्यापासून लांब आहे. माझ्यापासून लांब आहे म्हणजे, जर का 1 आला असता तर मी निदान मागच्या 2 तासात विभूतीपर्यंत पोहोचलेलो, आणि त्याचे लगेच परिणाम दिसतातच. त्याला काही म्हणजे हे नाहीच आहे, काही ताबडतोब. म्हणूनच मागच्याच डिस्कशन मध्ये मी म्हटलं होतं बघा, अनेक जन्म घ्यावे लागतात, अनेक कष्ट करावे लागतात, कशाला, आत्ता गेले की लगेच. त्यामुळे ते ताबडतोब तिथे मिळतं, की जितका स्कोर तितका पुढची त्या पद्धतीने येतं. मग अशा पद्धतीने एवम जो अभ्यास करतो तो योगी. योगी म्हणजे जो युनाइटेड आहे तो. युनायटेड कशाला युनायटेड आहे, स्वतःच स्वतःला युनाइट झालेला आहे तो. फायनाईट इन्फिनिटीला जोडला गेलेला आहे. प्रकृती पुरुषाला जोडली गेलेली आहे. बल्ब आणि इलेक्ट्रिसिटी दोघांना दोघं माहिती आहेत. छान आहेत. वेगळे पण आहेत, पण वेगळे पण नाही आहेत. अद्वैत. 2 आहेत का, नाही. मग 1 आहे का, नाही. अरे मग म्हण ना 2 आहेत, नाही. म्हण ना मग 1 नाही, नाही नाही, अद्वैत, 2 नाही. योगी म्हणजे अद्वैत. स योगी, योगिनाम वराह, वराहाचा अर्थ होतो एक्सेल. असा तो योगी लोक सुद्धा ज्याचं ध्यान करतात, असा तो योगी. योगी लोक कोण, जे सातत्याने इन, मी आणि मी, हा मी यापर्यंत मी तूपणाची जी बोळवण करण्याच्या मागे लागलेली असतात ती मंडळी सगळी, स्वतःकडे जात असतात, की अ फायनाईट इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स इन्फिनिटी टू डिझॉल्व्ह दी फायनाईटनेस. ती जी चाल आहे, त्या चालीतली सगळी मंडळी योगी आहेत. कारण ते जोडलेले आहेत, काही अंतरावर असतील, काही लांब असतील, काही पूर्ण गेलेले असतील, ते असतील ते. असे ते योगी या 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 मार्गावर लागलेले मंडळी. मार्गावर लागलेले म्हणजे सगळे सोडून दिलंय, आजकाल काही नाही, व्हॉट्सअप पण बघत नाही, हे पण बघत नाही, हे काय, हे नुसते ढोंग आहेत सगळे. कर्मेंद्रिया आणि संयम या असते मनसा स्मरण. कृष्ण जाम कान पिळतो लोकांचे, ढोंगी करणं काय नाही, सगळी खेळतोय तो, मजा करतोय, धमाल करतोय. पण तो मागच्या आतल्या इन्फिनिटीकडे चाललाय तो. तर माझ्यामधील क्षमतांचं भान ठेवून आपण हा एक एक थोडा डिव्हिएट करून चाललोय. काय विष्णू सहस्त्रनाम म्हणा, नाहीतर अथर्वशीर्ष, किंवा काही म्हटलं तरी सुद्धा. आता आपण बघू. हे त्या वर्कबुक मध्ये एकंदर 53 रुचांपैकी 8 रुचा निवडलेल्या आहेत. 8च का, 8 नाही खरे, एकच. पण 8 सांगितल्या जातात. मग 8 पैकी कुठली तरी एक खेळा, सांगितल्या सगळ्या जातात. एक्सप्लेनेशन प्रत्येकाचं सगळ्या 53 दिलं जातं. पण खेळण्यासाठी 8 आहेत, खरं प्रॅक्टिस करण्यासाठी एक आहे, पण एखाद्या कंटाळा आला तर 8वर खेळा, असं ते सांगितलेलं असतं. मग या रुचीचा काय अर्थ होतो, एवं ध्यायति यो नित्यम स योगी योगिनाम वरः. साधा मला समजलेला अर्थ जो मी लिहिलाय तो, याला माझ्याकडे प्रूफ नाहीत. एकच प्रूफ वापरून बघितलेलं आहे, भरपूर पडलेलो आहे, लागलेलं आहे, खर्चटलं जखमाची गार. पण आनंद सुद्धा अनेकदा मिळालेला आहे. माझ्यामधील क्षमतांचं सतत भान ठेवून योगी, सतत अभ्यास करून योगी, त्यांचा सतत अधिकाधिक वापर करून, कारण वापर केल्याशिवाय काय गंमत नाही, वापर करून माझ्यातील नकारात्मक गोष्टींना क्षमतांच्या उपयोगाच्या रूपातील चिन्नी हातोड्याने दूर करून माझ्यातील मूर्ती घडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हे असं मी लिहिलेलं आहे. ज्यांच्याकडे ते पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये मागे सगळा स्वसंवाद लिहून दिलेला आहे. अथर्वशीर्ष म्हणताना माझ्या डोक्यात हे येतं, त्यामुळे माझा अथर्वशीर्ष पूर्ण कधीच म्हणून झालेलं नाही. एखाद्या वेळेला बसलो तर बसतो, नाहीतर
एखाद दुसरी ऋचा पकडतेच. वापर केला तरच ते छिन्नी हातोडी येईल, असा तो योगी. आणि असे प्रॅक्टिस करणारा तो श्रमण आश्रमापर्यंत प्रॅक्टिस करत करत योगी योगीश असं आहे. मग आपण आता नेहमीसारखं ते म्हणूया. एकदम सोपे सोपे आहेत हा, त्यामुळे संपूर्ण श्लोक मी आता दाखवणार आहे. एकदम सुटसुटीत सगळे शब्द आहेत त्याच्यात. म्हणूया हा. आणि आता म्हणताना काय, त्या 15 ज्या युक्त्या आहेत त्याच्यापैकी कुठली एक वापरा. हं? भारभृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमः श्रमणः क्षाम सुपर्णो वायुवाहनः. हम्म. भारभृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमः श्रमणः क्षाम सुपर्णो वायुवाहनः. भारभृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमः श्रमणः क्षाम सुपर्णो वायुवाहनः. निरास. आता एक गंमत करू. मी एक एक ओळ सांगणार आहे, डोळे मिटायचे तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे समोर स्क्रीनकडे नाही बघितलं तरी चालेल. आणि एक एक ओळ सांगणार आहे, एक एक ओळ म्हणायची. ताठ बसा, छान बसा. स्वतःचा आवाज स्वतः ऐका. डोळ्यांमधनं बाहेर पडणारी एनर्जी वाचूया, ती कानाला देऊया. हं? चला. भारभृत कथितो योगी योगीश सर्वकामदः आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः. हम्म. ज्यांनी खरोखर डोळे मिटून म्हटलं असेल, मजा आली असेल. हम्म. तर मग असे एक एक श्लोक म्हणत असताना आपण एक एक शब्दाकडे लक्ष देतोय. पहिल्यापासून तेच करत आलो. पहा बरं आता, आज 95 श्लोक होतील. म्हणजे निदान 95 शब्दांकडे तर लक्ष जाईल की नाही. आणि तो श्लोक म्हणत असताना बाकी जाऊ दे, त्या त्या शब्दाकडे लक्ष द्यायचं. विश्वम विष्णुर, बाकी असं. पण हे ज्याला करायचं असतं, ती जी प्रॅक्टिस आहे, अं, हाणामारा नाही करायला लागत. हाणामारा करून काही गोष्टी होत नाहीत. डोक्यावर हाण बस त्यांनी नाही होत त्या गोष्टी. त्याला तो शिष्य पण तसा लागतो आणि सगळं ते. त्यापेक्षा त्याचा फोकस कळला ना, की बाबा हे का करतोय, ते कळत नाही तोपर्यंत ठीक आहे त्या बांध घालायला. पण का करतोय ते एकदा कळलं की आतूनच त्या गोष्टी तयार होतात. फक्त याचा बॅलन्स खूप सुंदर साधला गेला. फॉर एक्झाम्पल, की आता सगुण जो आहे, सगुण जे काय मूर्ती असते काही असेल ते तशी, कशाला आहे सगुण? सगुण हा दंड आहे. आता दंड म्हणजे लगेच भरा दंड असं नाही. ते दंड याचा अर्थ होतो डिसिप्लिन, शिस्त, एक्सटर्नल. काय प्रत्येकाचे सगुणाकडे बघण्याचे उद्योग वेगळे आहेत. माझ्याकडे सगुण म्हणजे माझे 2x2 चार्ट्स असतात. मी चित्र काढलेली असतात माझी. माझ्या शिक्षणामुळे तसं असेल किंवा काही असेल, की गेल्या आता 20-25 दिवस मी एका वेगळ्या चार्टवर सगुण लावलेला आहे माझ्या डेस्कवर तिकडे. मग मध्येच एकदम, अरे तू कुठे आहेस, असं होतं. मग ती जी डिसिप्लिन आहे की सारखं
मग रस्त्यावर आहे, लाईनवर आहे, लाईनवर आहे. ही जी डिसिप्लिन आहे तो दंड आहे. फक्त त्या दंडामध्ये क्रुएल्टी नसते. मुळात दंड हा अं, चांगले म्हणजे खळांची व्यंकटी सांडण्यासाठी दंड आहे, तो खळ सांडण्यासाठी नाही. म्हणजे ती बुद्धी फिरवावी, ती अशी नको की ह्याच्या मागे तिची कारणं चांगली आहेत. कम्पॅशनेट करेक्शन ज्याला म्हणतात, की एक करुणेनी करेक्शन केलेली आहे तशी, अं, तो दंड. पण अं, त्याला जो आपण तो दम म्हणतो, दंडो दमयिता दमः असा पुढे श्लोकामध्ये येणार आहे. हा दंडो दमयिता दमा हे योगी योगीश आश्रमात भरपूर वापरतात. पण हाणामाऱ्या करत नाहीत ते. हा, काही वेळेला त्रासलेले दिसतात किंवा काही वेळेला ते होत नाही म्हणून अस्वस्थता दिसते. रजगुण तमगुण खेळणार आहे, सगळीकडे खेळणार आहे. पण त्यात सुद्धा जर का सत्वाची म्हणजे क्लॅरिटीची जर का शिस्त असेल की बाबा हे उगाच नाही, 4 वाजता उठलंच पाहिजे. ठीक आहे, उठ तू. पण नक्की त्याचं पर्पज एकदा तुला कळलं की मग सांगावं लागणार नाही. मग आता हे तुला पर्पज बीट झालं तरी चालणार आहे का? त्याचं दुसरं पर्पज ते महत्वाचं आहे का? ओके, मग ते कर. अशा पद्धतीने जर का मला लहान मुलासारखं माझं मी जर का मला सांभाळलं तर मग प्रॉब्लेम येत नाही. मग दम, तर दंड बाहेर नाही, दम आतून आहे. आतूनच उमललाय मला. इन्नर डिसिप्लिन म्हणू आपण तसं. डिसिप्लिन हा शब्द वेगळा घेतला तो डिसायपल डिसिप्लिन असा येतो. शिष्यत्वासाठी लागणारी शिष्यवृत्ती, ती डिसिप्लिन. तर ते दम आहे. आणि दमयिता म्हणजे ह्या दोघं, दमयिता म्हणजे हे करणारा असा तो अर्थ होतो. दंडो दमयिता दमः. मग हा श्लोक कसा आहे? धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयिता दमः अपराजित सर्वसहो नियंता नियमो यमः. आता दंडो दमयिता दमः, तसा खाली नियंता नियमो यमः. फक्त आता नियमो नियंता यमः असं म्हणायला लागेल जर का समानार्थी काढायचे झाले तर. दंड, त्याला इकडे नियम लागेल. दमयिता तिथे नियंता, आणि दम म्हणजे यम असं ते लागेल. दंडो दमयिता दमः नियमो नियंता यमः असा तो श्लोक आहे. फक्त हा कनेक्ट आहे. मग आता म्हणूया आपण श्लोक आता. स्वच्छ शब्द आहेत. स्वच्छ म्हणजे स्वच्छ, कुठेही अवग्रह नाही, विसर्गाचा र नाही, श नाही, याच्या पाय त्याच्या पाय काही नाही, स्वच्छ अगदी सुरेख. 10 शब्द आहेत त्याच्यामध्ये. धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयिता दमा, 5 झाले. अपराजित सर्वसहो नियंता नियमो यमा. हम्म. म्हणू आपण आता सगळ्या एकदम. पहिल्यांदी पाहून म्हणा, नंतर मी एक एक ओळ सांगणार आहे. धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयिता दमः अपराजितः सर्वसहो नियंता नियमो यमः. हम्म. अजून एकदा. आता तो ध द न सगळे दाताला जीव लावून चाललाय सगळ्या उद्योगात. धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयिता दमः अपराजितः सर्वसहो नियंता नियमो यमः. विकास. आता माझ्यावर विश्वास ठेवा. डोळे मिटा. मी एक एक गोष्ट सांगेन. तुम्ही असे मोकळे व्हा. काय ते तिथे ऐका आणि म्हणा. एक एकच ओळ देणार आहे, जास्ती नाही. मस्त असे जगास बसा ताट. एखाद्याला ताट बसल्यानंतर जांभई येऊ शकते, येऊ दे. श्वास कमी म्हणजे कमी पडते असं बसल्यामुळे. घ्या सिमित. धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमजिता दमः अपराजितः सर्वसहो नियंता नियमो यमः. हम्म.
ज्यांनी डोळे मिटून म्हटलंय त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं सुद्धा असेल. हा, काय आता पुढचे शब्द बिब्द दिसतच नाहीयेत. काहीच नाही, फक्त धनुर्धर धनुर्वेदो ते खेळायला. चला अजून एकदा म्हणू, असंच म्हणू आणि मग जाऊ. एक एक ओळी सांगणार आहे, डोळे मिटले तरी चालतील. ऐकून म्हणा. धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयिता दमः अपराजितः सर्वसहो नियंता नियमो यमः. विकास. मस्त. आता मगाशी म्हटलं असं की ती जी क्लॅरिटी आहे, आणि क्लॅरिटी जिथे असते ना तिथे गणिते सोपी होतात. नक्की सोपी होतात. आणि क्लॅरिटीसाठी कंपॅशन आवश्यक आहे. कंपॅशन मधून उमलते, करुणेतून उमलते ती क्लॅरिटी. आता कंपॅशन म्हणजे करुणा, म्हणजे ते मेलो ड्रामा असं नाहीये. करुणा हा शब्द फार करून करून टाकलेला आहे. करुणा याचा अर्थ एक रेझोनन्स, की अरे विश्व विष्णू हे एक आहे, हे माझंच आहे. म्हणजे कामावर माझी करुणा, म्हणजे माझ्या कामाकडे मी कंपॅशनेटली बघतो का? ऑडिओ क्लिअर येत नाही असं तू कोणतरी म्हणते इकडे. ओके, हा. कामाशी कंपॅशनेटली बघतो का, की हे काय काम आहे, कसं आहे काम माझ्यासमोर आलेलं. कामाला जीव आहे ना स्वतःचा. कर्माला जीव आहे. म्हणजे इतर लोकांकडे बघायला काहीच हरकत नाही तसं. पण ही जी कंपॅशन असेल, मी क्लॅरिटी वागण्यामधली म्हणतोय, की काय अरे बाबा हे नक्की. अच्छा असं आहे का? बर. ही जी कंपॅशन आहे ती असेल तर ती क्लॅरिटी आहे. आता हा क्लॅरिटी जर असेल तर मगाशी म्हटली तशी डिसिप्लिनसाठी धाकटपट्शा करावा लागत नाही. कारण जितका जास्ती धाकटपट्शा तितका जास्त करप्शन, जितका जास्त कंट्रोल तितकं जास्त करप्शन, जितका जास्त कॉम्प्लेक्स लॉ तितके जास्त चोर. कारण हुशार असतात मंडळी. अगदी घरात सुद्धा आणि कॉर्पोरेटमध्ये सुद्धा लॉ केला की लॉच्या आधी मोडलेला लॉ आलेला असतो. मुळात लॉ करणारी मंडळी चोर असतात. कारण चोराशिवाय दुसरा कोणी लॉ करू शकत नाही. त्यामुळे माहिती असतं हा लॉ कसा ब्रेक करायचा. इनफॅक्ट लॉ शिकताना आम्हाला मास्तरांनी असेच शिकवलं होतं. मी जेव्हा लॉ शिकलो तेव्हा, की लॉ ब्रेक कसा करायचा एकदा तुला कळलं की लॉ शिकला तू. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, ब्रिज कधी करता येईल किंवा ब्रिज करून ब्रिज कसा नाही झाला हे तुला सांगता येईल, त्यावेळेला तुला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट कळला. तर हे होऊ नये, हे तामसिक किंवा राजसिक होऊ नये म्हणून सात्विक. सत्यवान सत्ववान सात्विक सत्य सत्य धर्मपरायण अभिप्राय प्रियार्होर प्रियकृत प्रीतिवर्धन, असा तो श्लोक आहे. म्हणजे ज्याच्यावरनं हे सत्ववित्त सुरू झालं ते. आता काल जे काही लोक भगवद्गीतेच्या सेशनला होते, म्हणजे शनिवारी भारतीय वेळेप्रमाणे, तर त्यांना ते सत्व कळलंय. सत्व म्हणजे बेसिकली काय, सत्व काय, रजस, राज काय. आता त्याला नावं दिलेली आहेत त्यांनी. आता त्याला नाही म्हणायचं मला सत्व, नको म्हणू, एक्स म्हण, वाय म्हण, झेड म्हण, काही म्हण. नाव आहे, हे कळण्यासाठी नाव आहे. संस्कृतमध्ये सत्व म्हणतात, तर ते स्पॅनिशमध्ये अजून, डचमध्ये अजून काय म्हणायचं तर म्हणा. पण त्याचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, माइंडसेट आहे तो. दीज आर ऑल माइंडसेट्स, प्रकृतीतून निर्माण झालेले माइंडसेट्स. आपण ते भगवद्गीतेमध्ये छान बघितलं ते कसं तयार होतात ते. सत्व म्हणजे क्लॅरिटी. छान ते आहे. सत्व रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा. तू इन्फिनिटी मधनं फायनाईट मध्ये आलास की अतिशय शुद्ध सोन्याचा दागिना झाला रे झाला, की दागिना होत असताना रेच त्याच्यामध्ये तांब मिसळलं जातं, किंवा काय ते केडीएम का काय म्हणतात ते मिसळलं जातं. म्हणजे आता पूर्णपणे सोनं राहिलं नाही. मग हे पूर्णपणे न राहणार काय त्याच्यात आलं, ते आलं ते आता. सत्व रजतम इति गुणा प्रकृती संभवा करतात काय,
निबंधंती महाबाहो देही देहीन. आपल्याला मोक्ष 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 म्हणत असतो बघा सारखे आपण. तर तो मोक्ष म्हणजे बांधलो कशाने गेलोय? बांधलोय गेलोय गुणांमुळे. कधी सत्वाचा खेळ, कधी रजाचा खेळ, कधी तमाचा खेळ. मग सत्व काय करतं की बाबा क्लॅरिटी आणतं. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम, ते लाईट थ्रो करते की बाबा थांब जरा. आताच मी पर्सनल काउन्सिलिंग चालतं काही, बऱ्याचदा तिथेच गाडी अडकलेली असते. आयदर एक तर तमामध्ये गडबड असते, म्हणजे तमात अडकलेलो असतो मी, किंवा रजात अडकलेलो असतो, प्रचंड घाई, किंवा काहीच करू नये असं वाटणं, असं काहीतरी झालेलं असतं. मग काय, ज्याला काही करू नये असं वाटतं त्याला लगेच सांगू नये कधी, चल उठ काम करायला लाग. तो कशाला करेल? किंवा जो खूप घाईत आहे त्याला कधी सांगू नये की थांब बाबा, तो कशाला थांबतोय? त्याला फक्त एवढंच सांगतो मी दरवेळेला की ठीक आहे, काय करतोयस बघ फक्त दिवसभर, आणि कोणाला सांगू नको. आणि ह्याच्यासाठी टाइमशीट हे अतिशय सुंदर आहे. माझी काही कामांच्या काही काही टाइमशीट्स असतात की हे काम घेतलं तर ह्याची टाइमशीट लावून ठेवायची. संबंध दिवसाची टाइमशीट काही वर्ष मी ठेवलेली होती. प्रत्येक उठल्यापासून झोपेपर्यंत काय केलं बाबा तू, काही कंट्रोल विंट्रोल काही नाही, तू दिवस कसा घालवला. अरे वाईट झालं हे असली भानगडी मी कधी केल्या नाही टाइमशीटवर. तू फक्त लिही. त्याच्याकडे नुसतं इमोशनलेस जरी बघितलं नुसतं टाइमशीट कडे, तरी सुद्धा जे कळायचं ते कळतं. असं आतून सर्दी लागतो, असं येतं. मग ते झालं की मग ते बरोबर होतं. हे जे आहे ना, तो सत्व, की बघ एकदा नुसतं एकदम बस, उद्यापासून सकाळी 4चा गजर लावणार आणि 10 जाणार. बरं, मागचं वर्ष गेलं तुझं, सकाळी 10ला उठतोस, उद्या एकदम 4 वाजता काहीतरी आपलं होतं. मग रजो रागात्मकम विद्धी, धावपळ नुसती धाव, काय कशाला धावतोय कळतच नाही. आणि तमाहा तू आज्ञानजम विद्धी, काय गोंधळ कशाला करतोय हे माहिती नाही. जॉब सोडायचा आहे, कशाला सोडायचं आहे हे माहिती नाही. नवीन जॉब घ्यायचा आहे, कशाला जॉब घ्यायचा आहे हे माहिती नाही. नाही आता लग्नाचं वय झालं म्हणून लग्न करायचं. अरे पण तुला कशाला काय माहितीये का? नाही लग्न करायचंच नाही. हो पण का नाही? सगळे पालक वर्सेस पोर, हे भांडणं चालू आहेत नुसते. रज वर्सेस तम, तम वर्सेस रज, तम गुणिले तम, रज गुणिले रज. अरे कोणी थांबा जरा 2 मिनिटं. बघा, असं जर का असेल तर आश्रम श्रमण सोपं जातं. नाहीतर नुसती गधे मेहनत, नुसती गधे मेहनत. नाही येणार ना हाताला काही. वर्षानुवर्ष काहीतरी करत बसायचं, मग त्याचा इगो वाढणार, ते अजून तमात घुसून जाणार. अरे जे करशील ते मस्त कर. ते आश्रमाला सोपं जाईल. आणि आश्रमाश्रमणा असेल आणि असं जर का क्लॅरिटी असेल तर दंड सुद्धा सोपा असेल. दमयिता सोपं जाईल. कारण कंपॅशन आहे. आता आता कळलंय तुला काय करायचं ते होत नाही, ठीक आहे. शरीर धर्म आहे तो. कंटाळा येणार तुला कधीतरी, कंटाळा आला बघ कंटाळ्याकडे. असं कसं कंटाळा येतो? अरे असं कसं कंटाळा येतो म्हणजे आलाय. सत्ववान सात्विक सत्य सत्य धर्म परायण, अभिप्राय प्रियार्होर, प्रियकृत प्रीतिवर्धन, असा आहे तो. सत्ववान म्हणजे समच्युअस, याचा अर्थ असा स्थिरता आहे त्याच्यामध्ये. आता स्थिरता म्हणजे कसले आपले असं नाही, गतिशील स्थिरता. म्हणजे मला ते नेहमी उदाहरण आवडतं. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये ते शिकवलं जातं की बॅलन्स कसा. सायकल बॅलन्स असते. मोस्ट इम्बॅलन्स व्हेकल ऑन द रोड इज सायकल, बट येट बॅलन्स्ड. का? तर गती आहे म्हणून. म्हणजे स्थिर राहिलं तर बॅलन्स जातो, आणि गती आली की बॅलन्स मिळतो. म्हणजे तम आणि रज यांचा बॅलन्स सांभाळून जे काही केलं जातं ते सत्व. ही क्लॅरिटी ह्या माणसाकडे आहे. सत्ववान सात्विक सत्य. मग तो नाही का करणार काम वरती, दंडोदमयिता दमाप्रमाणे आश्रम श्रमणा करून योगी झालं. किंवा योगी उलटया, योगी योगीश होण्यासाठी हे म्हणून हे असं ते खाली येतं ते. इतका असा आहे तो. आणि मग पुढच्या श्लोकात आता सांगतो, नाही तर मग ते एकदम चकाकायला होतं. पण आधी आपण आता हा एकदा श्लोक बघू. सत्ववान सात्विक, अनेक लोक म्हणतात बघा की हा फार सात्विक आहे. अरे कसा असेल सात्विक? शक्यच नाही असं कोणी सात्विक असणं. म्हणजे माझे काही म्हणजे माझी मते आहे, ती चुकत असेल तर तुम्ही सांगा. अरे सात्विक असेल तर कसं काय? तो सगळं असणार ना. काही भाग रजाचा, काही भाग तमाचा, काही भाग सत्वाचा, असे सात्विक लेवल कशाला लावायचं? तो तिन्ही गुण खेळतोय, त्याच्यात सगळं आहे. तो धावतोय, तो बसलाय,
तो क्लॅरिटीनी धावतोय, तो क्लॅरिटीनी बसलाय. असं आहे. सत्व तम रज इति गुणा हा तिन्ही आवश्यक आहेत. याच्यातला कुठलाही वाईट नाही आणि कुठलाही चांगला नाही, पाहिजेत म्हणून पाहिजे. सत्वान सात्विक सत्य, तर आता म्हणू आपण तो श्लोक. सत्व हा पण असा एकदम, फक्त याच्यात एक तो प्रियार होर ह्याचा र त्याच्यात वगैरे आहे. आपण दोन दोन ओळी म्हणू. अं, चला. सत्ववान सात्विक सत्य, सत्य धर्मपरायणः. सत्ववान सात्विक सत्य, सत्य धर्मपरायणः. सत्ववान सात्विक सत्य, सत्य धर्मपरायणः. हम्म. आता पुढचं म्हणू. अभिप्राय प्रियार्होर्ह, प्रियकृत्प्रीतिवर्धनः. हम्म. अभिप्राय प्रियार्होर्ह, प्रियकृत्प्रीतिवर्धनः. हम्म. नाही तर मग तो प्रिया हा आणि अर्हा हा, मग तो हो रह करून त्याने सोपं केला तिकडे. भगवद्गीतेच्या सेशन मध्ये असलेल्यांना आता हा शब्द गेला असेल ना माय कुठेतरी. पितेव पुत्रस्य सखेव सख्य प्रिय प्रियाया. प्रियकर प्रेयसी एकमेकाला कसे सांभाळतात, बाप मुलाला कसं सांभाळतो, मित्र मित्राला कसं सांभाळतात, तसं मला सांभाळ. आता सगळा म्हणू शांतपणे. डोळे मिटले तरी चालतील. मी एक एक ओळ सांगतो, बघा. प्रयोग करून बघा, काहीतरी घडेल. सत्ववान सात्विक सत्य, सत्य धर्मपरायणः. अभिप्राय प्रियार्होर्ह, प्रियकृत्प्रीतिवर्धनः. सुरेख. परत एकदा म्हणू. एक एक ओळ सांगतो. सत्ववान सात्विक सत्य, सत्य धर्मपरायणः. अभिप्राय प्रियार्होर्ह, प्रियकृत प्रीतिवर्धनः. है की नाही? आता योगी पासून आलोत आपण, आहे ना. योगी योगीश, त्याच्यासाठी काय करावं लागेल? आश्रम श्रमण. श्रम आहेत. श्रमणाचे श्रम आहेत. श्रमण योगी योगीश अशी मुवमेंट असू शकेल, की कष्ट करतोय तो. बरं, ते कष्ट काय उगाच आपले धापळ नाही, तसं नाही. दंडो दमयिता दम, त्याला एक काहीतरी एक रिदम आहे. छान आहे. की काय नाही करायचं, काय करायचं. कामाला सुद्धा दंड आहे, कामाला सुद्धा दम आहे. तो माणूस जे काम करतोय त्या माणसाला सुद्धा दंड आहे, माणसाला सुद्धा दम आहे. दमयिता आहे तो. आणि दंड दमयिता दम अशा मदतीने श्रम जर का करत गेलो, श्रमण हा, तर तो योगी योगीशापर्यंत पोहोचेल. पण हे सगळं जे काय दंडो दमयिता दमा वगैरेचा काय उद्योग आहे, तो
सत्व सत्ववान हवा ना, की उगाचच काहीतरी रूल टाकलेले नाही आहेत त्याने. ते पर्पज आहे त्या रूलला. मग ती क्लिअर आहे का तुला? हे का मागतोयस तू? हा रूल का तयार केलास तू? मग तुला पक्क माहितीये का नाही? अमुक अमुक रुपयाच्या वरती जर का बिल काढायचं असेल तर माझे अप्रुव्हल घ्यायचं, किंवा घरामध्ये जर का हे करायचं असेल तर ह्यांचं अप्रुव्हल घ्यायचं. का तो रूल आहे? त्याच्या मागे काही कारण आहे का? अप्रुव्हल नाही घेतलं तर काय होऊ शकतं? ह्यांच्याचकडनं अप्रुव्हल का घ्यायचं? त्या अप्रुव्हल मध्ये काय अपेक्षित आहे? अच्छा, म्हणून. नाहीतर मग ती कर्मकांड होतात. आयदर कर्मकांड तरी, किंवा राजेशाही किंवा हुकुमशाही. काहीतरी एका ठिकाणी जातं ते. मुळात कर्मकांड हुकुमशाहीतनं झालेली आहेत. पण ते सत्व जर का ते क्लॅरिटी असेल, तर सात्विक सत्य. आता अथर्वशीर्षच्या सेशन मधल्या ते पक्क माहिती असेल. खरं आहे, आणि हे पण खरं आहे, असं आपण म्हणतो बघा बरं. खोटं काही नाही. हे खरं आणि हेही खरं. अरे मग खोटं काय? खोटं काहीच नाही. हे खरं आहे, आणि हे काही काळापुरतं खरं. अरे काही काळापुरतं खरं, त्याच्यानंतर त्याच्यानंतर मला माहिती नाही, पण हे कायमचं खरं आहे. आणि हे काही काळापुरतं खरं आहे. एक सत्य, एक ऋत आहे. मग ही क्लॅरिटी त्या सत्वान सात्विकाला असते. अशा पद्धतीने जर का कामं झाली, अशा पद्धतीने जर का जे काही थोड्या वेळ जमेल आयुष्यातला, दिवसभरातला किंवा 24 तासातले काही काही झोपेत जाते, उरलेले काही एक 5% वेळ जरी अशा पद्धतीने गेला, सत्वान सात्विक सत्य क्लिअरिंग दंडो दमयिता दमा टुवर्ड्स श्रमणः फॉर आश्रमः लीडिंग टू योगी योगीशः, असं जर का 5 मिनिटं गेली दिवसातली, बस झालं की, भरपूर झालं. मग असं झाल्यानंतर विहायस गती ज्योती असा शब्द येतो. विहायस म्हणजे आकाश. आकाशातून ज्याची गती आहे असा तो कोण आहे? सूर्य आहे. मग चकाकणार नाही का तेवढी? ती शक्ती नाही का येणार तेवढी? विहायस गती ज्योती. द्योतते इति ज्योती. हे दिवे लागलेले देव असं म्हणतो आपण त्याला. देव शब्द त्या दिववरनं आला. दिवाळी, देव, दिव, ते सगळं तिकडनं यायचं. मग असा तो विहायस, रेग्युलॅरिटी आली, येणार तो. तेजपुंज आहे. स्वतः एनर्जी आहे, दुसऱ्यांना पण एनर्जी ती व्यक्ती देते. ज्योती. एक त्याला एक स्वतःच आभा आहे, एक प्रकारची. नुसतं तेज नाहीये. आणि ती ज्योती ते सत्वासाठी मदत करते वरती परत. त्यांनी तयार झाली, ती ती ज्योती पुन्हा तयार करते. इट्स अ गुड ऑस्पिशियस सायकल, शिफ्ट चक्र ज्याला म्हणतात त्याला. हेच दुष्ट चक्र पण होऊ शकतं. पण आता त्या दंडाने, त्या दमयितानी, त्या श्रमणाने ते श्रम करत सुरू झालं त्याचे. द क्लॅरिटी विल लीड टू क्लॅरिटी. क्लॅरिटी ब्रीड्स क्लॅरिटी. कन्फ्युजन ब्रीड्स कन्फ्युजन. कन्फ्युजनने सुरू केलेली गोष्ट कन्फ्युजनलाच जन्म देणार. क्लॅरिटीने सुरू केलेली गोष्ट क्लॅरिटीलाच जन्म देणार. फक्त जन्म होत असताना अजून काही नवीन इंजेक्शन पडत असतील तर बघायला लागेल ते. ते भगवद्गीतेच्या सेशन मध्ये जे आहेत ते 10व्या भागात 81 पॉसिबिलिटीज. पण आता विहायस, आकाशातून जाणारा, विहायस गती, त्यातून गती असलेला. आता असं म्हणतात, हा मला याच्याबद्दल माहिती नाहीये, पण असं म्हणतात की पंचमहाभूत मुळात आकाशात काही नव्हतंच ना. काही नसणं म्हणजे आकाश आहे. त्यातूनच सुरू झालं ते. आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून जल, जलातून पृथ्वी. असं ते उलट सुरू झालंय ते. असं आहे. असा तो श्लोक आहे. विहायस्य गतिर्ज्योती सुरुचिर हुतभुग विभुः. आता हुतभुग म्हणजे आहुती, असा तो अर्थ होतो तिथे. हुतभुग खाणारा, आहुती खाणारा. रविर विरोचन सूर्य सविता रविलोचन. आता हा श्लोक कशाला वापरला तरी चालतो. अग्नीला पण चालेल किंवा सूर्याला पण चालेल. शेवटी काय, तेजाची खेळ आहे सगळा हा. असा तो श्लोक आहे. आपण आता हा म्हणूया आणि मग पुढे जाऊ. अद्भुत आहे सगळे. छान आहे. चला म्हणायचं काम. 2 ओळी म्हणू आणि मग जाऊ पुढे. विहायस्स गतिर्ज्योतिर. ते सगळे विसर्ग आहेत म्हणून तर आलेलं आहे. विहायस गतिर्ज्योतिर सुरुचिर हुतभुग विभुः.
हम्म. विहाय सगतिर्ज्योतिर्सुरुचिर्हुतभुग् विभुः. अजून एकदा. विहाय सगतिर्ज्योतिर्सुरुचिर्हुतभुग् विभुः. रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः. हम्म. रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः. आता सगळा म्हणू हं. विहाय सगतिर्ज्योतिर्सुरुचिर्हुतभुग् विभुः. रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः. हम्म. अजून एकदा म्हणू. आता मजा घ्या बरं काय या सगळ्याची, म्हणजे आता तेच करायला आलेलो आहोत आपण, तेवढं लक्षात ठेवा. ते आता सुरुचिर हुतभुग, ते काय होतं बघा ते. अं, जी बोट, अशी मजा घ्यायची, बाकी नाही. तर विहाय सगतिर ज्योतिर सुरुचिर हुतभुग विभुः. लक्ष नसेल तर हुतू भुगू काही होतं तिकडे ते. विहाय सगतिर ज्योतिर सुरुचिर हुतभुग विभुः. रविर्विरोचनः सूर्य सविता रविलोचनः. असं असं आहे. आता हे सगळं अद्भुत आहे असं म्हटलं होतं. अद्भुत झालेलंच नाही. अद्भुत श्लोक, अद्भुत शब्द हा संजयाने वापरलेला आहे भगवद्गीतेमध्ये. शेवटी वापरला ना. अद्भुत आहे हे सगळं. असं अद्भुत, लहान मुलाच्या डोळ्यामध्ये जे दिसतं ना ते अद्भुत. कारण त्याला सगळं अद्भुतच असतं. आपलं सगळं भूत असतं. भूत म्हणजे प्रत्येक वेळेला आपण मेमरीवरच खेळतो सगळं. अरे हे मी तिथे पाहिलं होतं, मग अरे आता इथे काय आहे, हे गाणं मी तिथे ऐकलं होतं. वी आर ऑलवेज कनेक्टेड टू द मेमरी. त्यामुळे मेमरी सोडून जगता आलं काही वेळेला, की तू आता बघ ना बाबा, आता हा आता गुलाबजाम खातोयस ना तू. अरे हा गुलाबजाम ह्यांच्याकडे पण मिळतो, आता मग इथे थांबणार का तिकडे जाणार आहे सांग मला. नाही तर तिकडचं घेऊन ये आणि दोन्ही खा एकत्र. म्हणजे एखादी गोष्ट कुठली कन्झ्युम करत असताना किंवा कुठेही काही, म्हणजे पंचेंद्रिय, हे असं ते तसं हे असं, ते कंटिन्युअस कॉल आहे. तसं न झालं की ते अद्भुत होतं. म्हणजे अद्भुत गोष्ट नसते, अद्भुत दृष्टी असते. हा प्रॉब्लेम कुठे झाला की अद्भुत दिसल्याशिवाय मी अद्भुत चेहरा, अरे अद्भुतच आहे सगळं. फक्त हा असं जे आहे ते, अरे आज वेगळं आहे काहीतरी, असा हा जो प्रकार आहे तो अद्भुत. माझी दृष्टी अद्भुत आहे, त्यामुळे जे घडतंय ते अद्भुतच आहे. अशा पद्धतीने जर का झालं तर संजय म्हणतो ना, राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमेव अद्भुतम. काय झालं नव्हतं काय असं संवाद याच्या आधी? कितीतरी वेळा होतात. आजही घडतो संवाद. भगवद्गीता रोज घडतेय, रोज होते ती. पण त्याला ती अद्भुत दिसते. आजही आला ना संजय माझ्याबरोबर कुठे, तर तो म्हणेल अरे धनंजय वा अद्भुत. कारण देर इज अ डिफरन्स. प्रत्येक एक वेगळ्या, प्रत्येक आयुष्याला एक स्टोरी असते. ती जी जर का आली तर ते अद्भुत आहे सगळं. आणि असा तो विष्णू आहे, अद्भुत आहे. हे सगळं, सगळंच अद्भुत आहे. अधिष्ठानच अद्भुत आहे सगळं. लोक अधिष्ठानम अद्भुतम. अनंतो हुतभुत भोक्ता सुखदो नैकजो ग्रजः अनिर्विण्ण सदा अमर्षी
लोकाधिष्ठानमद्भुत. लोक अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे बेस, जो पक्का पाहिजे. विजन मिशन व्हॅल्यू, VMV म्हणतात त्याला. किंवा जे काय करतोयस ते कशासाठी करतोयस, आणि मग काय करतोयस, आणि ज्याच्यासाठी करतोयस आणि जे काय करतोयस, त्याला नॉन कॉम्प्रोमाइजेबल व्हॅल्यू सिस्टम्स काय आहेत तुझ्या, तेवढं ठरवून काय करायचं ते कर. हे अधिष्ठान. पण हे अधिष्ठान कशाचं आहे? लोक. मग आता ते सप्त लोक वगैरे असे म्हटले जातात, ते म्हणजे सगळ्या विश्वाचे मिळून ते सप्त लोक सांगितले आता. आता मग ते म्हणतात लोक ते, ओम भूः, ओम भुवः, ओम स्वहा. आता याच्यातलं ओम भूर्भुव स्वहा, त्याच्यातले तीन ऑलरेडी आले आहेत. ओम भूः, ओम भुवः, ओम स्वहा, ओम महा, ओम जना, ओम तपा, ओम सत्य. याचं माझ्यासमोर टेबल आहे आता तयार केलेलं. ते टेबल पाठवीन. विसरलो तर मला आठवण करा. काहीही असं खूप मोठं नाहीये ते. फक्त आता हे सात जर का असतील तर कुठे शोधायला जायचे हे सात लोक? आत्ताच आहेत ते सगळे, इथेच आहेत, इथे इथे या क्षणाला. नाही आता काही काळ मी या लोकात आहे, मग काही काळ त्या लोकात जाईल. अरे कुठे तुझ्याकडे एवढा वेळ आहे का? आत्ता इकडे सगळं इथल्या इथे. मग आता हे सात लोक मुला चक्रांशी कनेक्टेड केलेले आहेत. जो काही थोडा अभ्यास त्याच्यातला अगदी थोडा आहे बाबा, का म्हणजे काय, वर्ष दीड वर्ष जेमतेम. पण ती सात चक्र ती कशी कनेक्टेड आहेत? भू मूलाधार आहे. भुव हे फक्त ऐका, मी पाठवीन हे सगळे. हे काय, एक एक टेबल तयार केलं नेहमीसारखं. मला सोप्पं पाहिजे, एवढं कळलं की बस झालं, ते वापरायला लागायचं मग. भुव मग स्वाधिष्ठान म्हणजे इकडे, पोटाच्या इकडे खाली थोडंसं, आता लगेच एक्झॅक्ट हे नको. किंवा स्वाधिष्ठान म्हणजे त्याला मणिपूर म्हणजे सेक्स चक्र पण म्हणतात स्वाधिष्ठानला. त्याच्यावरती मणिपूर, मग अनाहत असं इकडे. मग विशुद्धी म्हणजे गळा, आज्ञा, आणि क्राऊन, अशी ती सात चक्र आहेत. तर हे सगळे सात लोक ते सात लोकांचे आहेत तसे. आता ते भू आहे ना, भू, ते मूलाधाराचं आहे. फक्त एक मी दाखवतो गंमत म्हणून. तसं ते अथर्व शीर्षाच्या गप्पा चालल्या होत्या, तो कोर्स पण आहे ते. हे चित्र माझ्या मित्रांनी काढून दिले मला, अनुपम तातोडेकर. अशी आता शैलजा म्हणत होती ना, की अनेक चित्र अशी त्या अथर्व शीर्षाच्या पुस्तकात आहेत. आणि भू म्हणजे मूलाधार. आता गणपती मूलाधारावर आहे, भू लोक आहेत. अर्जुनाचं मूलाधार हल्लं होतं, भू लोकाची गडबड होती. पण मग ती अं, असं मी म्हंटलंय बाबा याला, तो मूलाधार स्थितोसी नित्यंचा अर्थ काय होतो? ते माझ्या मूलाधारा, मग त्याचं पुढे काय त्याचं? अरे आधार आणि आश्रय याच्यामधला फरक समजावून घेऊन स्वतःला आणि वेळप्रसंगी इतरांना शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक आधार, आश्रय नाही, आधार देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, मग बरं चालेल तुझं भाऊ. तो मूल आधार हा स्थितोसी नित्यम. तो म्हणजे कोण? अरे तो गणपती. तो गणपती बाहेर ठेवला, तो बाहेर चुकून राहिलाय तिथे. मला माझ्या गणपतीची आठवण व्हावी म्हणून तो बाहेर आहे. माझ्यातला गणपती आहे, मग हे चित्र वगैरे तिथे आहे. पण फक्त सांगण्याचं कारण काय, हे ट्रान्सफॉर्मर्स आहेत सगळे. त्या त्या लोकांचे ट्रान्सफॉर्मर आहेत सगळे. ट्रान्सफॉर्मर बिघडले की ते लोक बिघडतात सगळे. म्हणजे तो जो काय एरिया आहे सगळा, तो फॉर एक्झाम्पल मूलाधार बिघडलं म्हणजे अति गतिशील झालं की ते मगाचं रजगुण, नुसती धावपळ, काय वास, नुसतं काम काम काम. फोकस्ड वर्क, मे बी कंटिन्युअसली फॉर 4 days विदाउट हॅव्हिंग अ स्लीप. झोप न घेता 4 दिवस फोकस्ड वर्क केलं तर तो रजन असेल. पण नुसतं हे काम ते काम, ते नुसती धावपळ, हे करू ते करू हे करू ते करू, ही जी घाई आहे, तो रज. म्हणजे मूलाधार अति क्रियाशील झालं की झोप जाते. हे सगळे कनेक्टेड आहेत हा. आधी आधी हा. आणि मूलाधार कमी पॉवरफुल झालं म्हणजे त्याची ट्रान्सफॉर्मरची पॉवर थोडी कमी झाली की मग ढेपाळले पण येतं. जाऊ दे ना, कशाला करायचं, तो तमोगुण येतं. प्रमाद आलस्य निद्रा बी. प्रमाद म्हणजे जे करायला हवं ते न करणं. आलस्य म्हणजे जेव्हा करायला हवं तेव्हा न करणं. आणि निद्रा म्हणजे कधीच न करणं. प्रमाद आलस्य निद्रा बी. मग याचा अर्थ निद्रा वाईट का? नाही बाबा, झोप पाहिजे. पण जेव्हा जे करायला पाहिजे त्या झोप आली तर पंचायती. प्रमाद आलस्य निद्रा बी निबध्नाती भारत, म्हणजे आत्ता जस्ट वरती पाहिलं आपण, तेच येते सगळं. मग मूलाधार बॅलन्स असेल तर बरं चाललाय, सत्व छान चाललाय. हे असे उदाहरण आहेत त्याच्यामध्ये. मग मूलाधार जेव्हा चांगला असेल तेव्हा जगण्याची इच्छा असेल, भूलोकात जे जे काय असतं ते सगळं असेल. हा सगळा उद्योग
त्या मूलाधाराचं. मग ह्या लोकामध्ये हे सगळ्या लोकांचा अधिष्ठाता असा तो विष्णू, कारण विश्व जन्माला घालायचं आहे त्याला. सर्वायवल, बोन्स, ब्लड, म्हणजे स्वतःला वाचवणं, स्वतःला नीट ठेवणं. तिची विशेष छतम क्षमा असा जो मंत्र सांगितला जातो की आम्ही 100 वर्ष जगू. मग त्याच्या आम्ही 100 वर्ष जगू ते जगण्यासाठी ते मूलाधार नको का नीट. मग ते ते गणलं असेल तर सिक्युरिटीची इन्सिक्युअर व्हायला लागतं. मग इन्सिक्युअर झालो की ह्याच्यावर कंट्रोल त्याच्यावर कंट्रोल हे ते पंचेत फिअर, भीती वाटायला लागते. हे असे ते सगळं उद्योग आहेत. फिजिकली किंवा इमोशनली किंवा इंटेलेक्च्युअली किंवा स्पिरिच्युअली काय होतं ते आपण म्हणतो. 2-3 उदाहरणं देतो आणि मग काही टेबल पाठवून देईन त्याचं. मग आता भुवा म्हणजे वरती आलो आपण थोडंसं. मग सगळं रिप्रोडक्शन ना, सेक्स चक्र. मग हे रिप्रोडक्शन, पण रिप्रोडक्शन इज क्रिएटिव्हिटी. मग ती हे जर का स्वादिष्टान चांगलं असेल तर क्रिएटिव्ह आयडियाज छान असतात तशा. ऑफकोर्स ती गती आहे, त्याला एनर्जी आहे, ती कुठे पास करायची आपल्या आपल्याला आहे. परत पुन्हा ते मग आर्टिस्टिक एक्सप्रेशन खूप स्ट्रॉंग असतात. पुन्हा तेच, ते हल्लं की काय साध्या साध्या गोष्टीत सुद्धा अरे ती कुलपाला किल्लीच लागत नाही, कुलपाला किल्ली. अरे तू म्हणजे या लेवलला क्रिएटिव्हिटी आदळते जर का स्वादिष्टान हल्लं असेल तर. मणिपूर, डायजेशन, त्या लोकांचं मणिपूर म्हणजे स्वर लोक, स्वर्ग लोक, खाऊन पिऊन सुखी. मग असं लक्ष असं मी लक्षात ठेवलेलं आहे. लक्षात ठेवलं म्हणजे कोरिलेशन असं छान होतं ते. म्हणजे स्वर्गात कसं खाऊन पिऊन चुकी असतो, मग ते खाऊन पिऊन चुकी कुठे असतं, आपण पोटात असतो. मग ते डायजेशन सिस्टम असं ते आहे. डायजेशन सिस्टीम मग ते जर का गणलेलं असेल ना, स्वरलोक, मग स्वरलोक मायातला जर का गडबड झाली असेल 7 लोकांपैकी, तर कुठल्या लोकात प्रॉब्लेम येईल माझा? पोटाच्या लोकात प्रॉब्लेम येईल. मग मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम, डायजेशनचा प्रॉब्लेम. बरं, डायजेशन म्हणजे नुसतं फूडचं डायजेशन म्हणजे जे भात भाजी आमटी पोळी खातो ते फूड नाही. कुठलाही विचार डायजेस्ट नाही करू शकत मग तो माणूस. ते सगळीकडे डायजेशनचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे भावनांच्या डायजेशनचा प्रॉब्लेम, विचारांच्या डायजेशनचा प्रॉब्लेम कुठे हे झालं असेल तर. अशी काही काही आहेत ते सगळं. म्हणजे या सप्तलोक ही म्हणजे मी सगळं आता विश्व म्हटल्यानंतर संपला ना, विषयच संपला डिस्कशनचा. माझ्या बाहेर काही नाहीच आहे. जे आहे ते माझ्यात आहे सगळं. आता मी वापरत नसेल तर माझा प्रश्न येतो, विश्वाचा नाही, म्हणजे माझ्या बाहेरच्या. विश्व आहे ते. मग विश्वात लोक आहेत सगळे. म्हणजे सप्तलोक. मग मी आता स्वर्गात आहे का? आहे स्वर्गात. मग मी आता भूलोकावर आहे का? हो, आहे. असं आहे. असं म्हणजे दिस इज द डील, म्हणजे आज्ञा. म्हणजे आता पुन्हा ते तसं की इंट्युएशन किंवा अज्ञाताची भीती नसणे. हे इकडनं येतं. मग हे आणि मग मुलाधारचा बॅलन्स असेल तर जातो, काही होणार नाही. हा जो भाग असतो किंवा इन्साइट्स, एखादी गोष्ट झटकन समजणं की अरे हे असं आहे, हे आज्ञा, हे असं सगळं ते त्याच्यात आहे. पाठवीन. पण समजून काय घ्यायचं आहे की ते सप्तलोक विप्तलोक जे प्रकरण आहे ते ते आपणच आहोत, विश्वमच आहोत आपण तसं. आणि ते अद्भुत आहे की नाही? ते अद्भुत. लोकाधिष्ठान अद्भुतम, कोण तो? वरचा विष्णू. त्यांनी तयार केलं विश्व. असं म्हणजे मग आता तेच नेहमी सांगतो ते, कामाला स्वतःचा जीव असतो. आता काही लोकांना फिलॉसॉफी त्यांना सांगायचं नाही तर नाही, तू तू चेकलिस्ट टाक पहिल्यांदा. तू त्याला जन्माला घालतोयस ना त्या कामाला. मग ते कामाला कॉन्शियस आहे बाबा तुझ्या समोर बसलेल्याला. फारच टेकन फॉर ग्रांटेड घेतो आपली हातातली कामं आपण. ते असं उभं राहायला जिवंत तर काय होईल पंचायत आपली. आपलं दिसत नाही ते त्याला वाईब्स आहेत कामाला त्या. मग त्याची सुद्धा चक्र नीट नको का? माझी चक्र नीट नसेल तर त्याची कशी असतील नीट? हे असं जोपर्यंत रिलेशन होणार नाही तोपर्यंत ती सगळी गडबड होईल. ती कम्पॅशन, मग त्याच्यातनं क्लॅरिटी. चला म्हणूया आणि थांबू. एकदम सोप्पा श्लोक आहे. 2-2 ओळीत म्हणूया. एकच फक्त कनेक्शन आहे 2 वाक्यांमध्ये, बाकी नाही. अनंतो हुत भुद्भोक्ता सुखदो नैकजो ग्रजः. अनंतो हुत भुग्भोक्ता
सुखदो नैकजो ग्रजः। अनंतो हुत भुग्भोक्ता सुखदो नैकजो ग्रजः। हम्म। अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः। अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः। आता सगळं म्हणू आपण. अनंतो हुत भुग्भोक्ता सुखदो नैकजो ग्रजः। अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः. असं आहे. मग संपूर्ण जर का कनेक्ट, काय खरं कनेक्ट करायलाच पाहिजे अशातला भाग नाहीये, पण जर का कनेक्ट करायचं झाला तर आपण काय म्हटलं आज, योगी योगीशने सुरू केलं आपण, की त्याच स्टेज, योगी योगीश, त्याच्यासाठी कष्ट आहेत, आश्रम, आणि तो कष्ट घेणार आहे, आश्रमण, आश्रम श्रमण. फक्त ते कष्ट घेत असताना बाहेर आत याला एक एक स्ट्रक्चर हवं. त्याला आपण डिसिप्लिन म्हणतो, इनर डिसिप्लिन, एक्सटर्नल डिसिप्लिन. स्ट्रक्चर म्हणजे असं बांधून टाकलंय असं नाही. एक धाटणी म्हणतो त्याला आपण तशी. ते करणारा दमयित आहे त्याच्यामध्ये. पण हे सगळं डोळे उघडे ठेवून करायला पाहिजे. सात्विक, सत्ववान, सत्य. मग कुठल्या सत्यासाठी चाललंय हे सगळं? कायमचं सत्य आहे त्याच्यासाठी चाललंय का? हे थोडा वेळ सत्य असणार आहे. हा, मग थोड्या वेळासाठी खरं आहे, मग त्याच्यासाठी चाललंय, नो प्रॉब्लेम. नाही, कायमसाठी खरं आहे, मग कायमसाठी खरं आहे. मग ते काय करणार आहेस ते नक्की ठरव, सत्य का ऋत, म्हणजे नक्की बेस कशावर चाललाय तुझ्या सगळ्या कामाचा, ऋतावर का सत्यावर? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि असं जर का केलं काम तर झळाळणार नाही का? जे विभा सदृशी स्यात, ते अर्जुनाला ते झालं, एकदम चमकले ना त्याचे डोळे. अरेच्या, इतकं सोपं होतोय, असं झालं त्याला तिथे. मग दिवी सूर्य सहस्त्रेश सांगितलं त्यांनी, की एकदम हजार सूर्य आल्यासारखं झालं काहीतरी. असा तो विहा यश गतीर ज्योतिर, एकदम चकाकलं. अरे, एवढा एवढा प्रॅक्टिस केल्यानंतर रोजच चकाकतं ना डोकं. आणि हे सगळं अधिष्ठान अद्भुत आहे. हे सगळे जे विश्व आहे ते 7 लोकांमध्ये कल्पिलेलं आहे, की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अगदी बेस पासून ते इन्फिनिटी पर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत त्या. असं आहे. इथे थांबू.